हाय गाईज, हा माझा आज दुसरा ब्लॉग आहे. तर आज मी आलो आहे जनावराच्या दवाखान्यामध्ये. आणायचं होतं कुत्रं, पण झालं काय तर कुत्रंच आमचं पळून गेलं आहे. त्याच्यामुळे तर सोबत माझ्या मित्राला पण घेऊन आलो होतो. कुत्रं गेलं पळून, हे त्याच्या- आला आता मला घेऊन. ह्याचं म्हणणं मला समोर घेऊन जायचं. ये बड़ी अच्छी बात कही आप. आता माझं म्हणणं काय आहे तर बाबा तू जाऊन दवाखान्यात बघ कसं कसं आहे, काय नाही कसं नाही. तर मी कुत्रं घेऊन येईल, कारण घरी तर येणारच आहे कुत्रं. त्याच्यामुळं आलो होतो. तर मित्राला म्हटलं हॉस्पिटल तरी दाखव, पण त्याच्याकडे बी गाडी नाही, माझ्याकडे पण गाडी नाही. तर दोघंही चलत हिंडतोय आता. काम तर कामधंदा तर काहीच नाही, बेरोजगार माणसं आम्ही. ठीक आहे. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. अरे सर क्या बात है. दवाखान्यात तर आलतो खरं, पण दवाखाना तर बंद दिसायला आहे. हां, आणि इथं तर 50 ml ची सिरिंज दिसायली. आता त्यातलीच एखादी रोहितला मारावी म्हणतोय आणि गप आपलं चलावं म्हणतोय. मेरे साथ अन्याय हुआ है और मैं अब किसी के साथ अन्याय नहीं होने दूंगा. मी घुसवेला पुन्हा. तर माझ्या मित्रांनो मला सांगा, ह्याला जर आपली 50 ml ची सिरिंज जर वापरली तर काय होईल? वो लोग मुझे मार डालेंगे, वो लोग मुझे छोड़ेंगे नहीं. सुन कौन लोग? अरे बड़े खतरनाक लोग हैं. हा आहे आमचा मिनी ब्लॉग्स. कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा, शेअर करा आणि आपल्या सगळ्या मित्रांना शेअर करून आपल्या यूट्यूब चॅनेलला फॉलो करा.